Hi friends, in this video we are going to discuss about plant structure and function. This is a second chapter in 7th class. तर आज आपण प्लांट्स स्ट्रक्चर अँड फंक्शन हा चॅप्टर पाहणार आहोत. म्हणजेच वनस्पती, त्यांची कार्य व रचना याविषयी आपल्याला या चॅप्टरमध्ये शिकायचं आहे. तर पाहूया. लेट्स रिकॉल. काय आठवते का बघा. What helps us to easily identify the plants around us? तर आपल्याला परिसरातील विविध वनस्पती आपण कशामुळे सहज ओळखू शकतो. सेकंड क्वेश्चन आहे, which are the various parts of plants? तर वनस्पतींचे विविध अवयव कोणते. या सर्वांची तुम्हाला उत्तरे शोधून काढायची आहेत. नेक्स्ट, the root, stem, leaves, flowers, fruits, etc. of different plants are different. वेगवेगळ्या वनस्पतींचे मुळे, खोडे, पाने, फुले, फळे इत्यादीही वेगवेगळी असतात. We can identify plants with the help of these different characteristics. या सर्व विशेष गुणधर्मांचा वापर करून आपण या वनस्पतींना ओळखतो किंवा ओळखू शकतो. Let's now acquaint ourselves with these plant organs in greater detail. तर आता या अवयवांची आपण सविस्तर ओळख करून घेऊया किंवा त्याविषयी आपण सविस्तर अभ्यास करूया. फर्स्ट पॉइंट, रूट्स. तर आता आपल्याला मूळ याविषयी अभ्यासायचं आहे. कीप अ मॉइस्टन्ड बॉल ऑफ अ क्रम्पल्ड पेपर इन अ कोनिकल फ्लास्क. प्लेस some soaked moth beans or gram seeds in the flask between the paper and the glass wall. Observe and note the changes in the seeds in 2 or 3 days. तर आता इथे आपल्याला एका काचेच्या चंचुपात्रात वर्तमानपत्राचा बोळा ठेवायचा आहे आणि त्या बोळ्यावर पाणी शिंपडायचं आहे आणि तो बोळा ओलसर करून घ्यायचा आहे. आणि काच आणि कागद यामध्ये आपल्याला भिजवलेले हरभरे किंवा मटकीचे दाणे ठेवायचे आहेत व ते मटकीचे दाणे किंवा हरभऱ्याचे दाणे यामध्ये 2-3 दिवसांनी काय बदल घडून येतोय किंवा काय मॉडिफिकेशन होते याचे निरीक्षण करायचे आहे. ऑब्झर्व अँड नोट द चेंजेस इन द सीड्स इन 2 or 3 days. The part that grows from inside the seeds toward the soil is called the radicle and the part that grows above the soil is called the plumule. तर त्यामध्ये काय होते ते आता बघूया. बीच्या आतून जमिनीच्या दिशेने वाढणाऱ्या भागास आपल्याला रॅडिकल दिसून येईल. रॅडिकल म्हणजेच काय, आदिमूळ. तर जमिनीच्या वर वाढणाऱ्या भागास आपल्याला प्लिमूल वाढलेले दिसून येईल, म्हणजेच अंकुर आलेले त्याला दिसून येतील. Grows on radicle and plumule on these seeds. Look at this diagram, formation of root. Next, the root that forms from the radicle grows into the ground. The root is thick near the ground and gradually tapers to a pointed end. तर आता आपल्याला रॅडिकल पासून बनलेल्या मुळाची वाढ जमिनीखाली होते. रॅडिकल म्हणजे तर काय, रॅडिकल म्हणजे आदिमूळ. तर मुळाचा जमीनलगतचा भाग हा थिक असतो, म्हणजे जाडसर असा असतो व पुढे जाऊन तो निमुळता होत जातो व शेवटी तो टोकदार बनतो. दिस पार्ट ऑफ द प्लांट ग्रोईंग बिलो द सॉइल फॉर सपोर्ट इज कॉल्ड अ रूट. तर जमिनीखाली आधारासाठी वाढणाऱ्या वनस्पतींच्या या अवयवास आपण रूट्स म्हणजेच मूळ असे म्हणतो. Roots of some plants produce secondary roots that grow obliquely and spread far and wide in the soil. Roots support the plant. This type of root is called a taproot. तर जमिनीमध्ये काही वनस्पतीच्या मुळांना उपमुळे फुटतात व ती तिरपी वाढून जमिनीवर सर्वत्र दूरवर पसरली जातात. मुळे ही झाडाला आधार देत असतात. अशा प्रकारच्या मुळांना आपण काय म्हणतो, तर टॅपरूट म्हणजे सोट मूळ असे म्हणतो. दिस इज अ टॅपरूट. Roots bear hair-like process near the root tips. These are root hairs.
तर मुळांच्या टोकांच्या भागावर केसांसारखे धागे असतात त्यांना रूट हेअर म्हणजेच मूलरोम असे म्हणतात. द रूट टिप इज अ डेलिकेट. This is the reason of the growth of the root. The tip is covered by cap-like structure called the root cap. The root cap protects the root tip from injuries. तर आता आपण पाहिले की त्या मुळांच्या टोकांच्या भागावर केसांसारखे धागे असतात, आपण त्यांना रूट हेअर म्हणजे मूलरोम असे म्हणतो. तसेच मुळांच्या टोकाचा भाग हा नाजूक असतो. मुळाची वाढ याच भागात होत असते. त्याला इजा होऊ नये म्हणून त्या मुळावर टोपींसारखे आवरण असते, आपण त्याला रूट कॅप असे म्हणतो. तर ते रूट कॅप त्या वनस्पतीचे प्रोटेक्शन करते जेणेकरून त्या वनस्पतीला कोणत्याही प्रकारची इजा होऊ नये. प्रेझेन्स ऑफ रूट हेअर, रूट टिप, रूट कॅप ऑन टॅप रूट or secondary root and primary root are presence of tap root. Take a glass jar and fill 3/4 of it with water. Place an onion on the mouth of the jar in a such way that its roots are towards the water. Observe the growth of the roots for 8 days. तर इथे आपल्याला एका काचेच्या बरणीत पाणी घेऊन त्याच्या तोंडावर एक कांदा उलटा ठेवायचा आहे, जेणेकरून त्या कांद्याची मुळे त्या पाण्याच्या दिशेने राहतील व 8 दिवसांनी त्या वाढणाऱ्या मुळांचे आपल्याला निरीक्षण करायचे आहे. तर अशा प्रकारची आपल्याला बरणी घेऊन हा असा कांदा उलटा ठेवायचा आहे व 8 दिवसानंतर त्या कांद्याच्या वाढणाऱ्या मुळांचे आपल्याला निरीक्षण करायचे आहे. तर ती कांद्याची मुळे कशी आहेत हे आपल्याला पाहायचे आहेत. फायब्रस आहेत की टॅपरूट आहेत. कांद्याची मुळे ही फायब्रस असतात. फायब्रस म्हणजेच तंतुमय मुळे असतात. इथे सांगितल्याप्रमाणे मी एका भरणीत पाणी भरून त्या भरणीवर कांदा उलटा ठेवला होता व त्याचं 8 दिवसानंतर ऑब्झर्वेशन केलं होतं. त्यावेळेस असं दिसून आले कांद्यांची मुळे लांब वाढलेली दिसून येतात व ही कांद्यांची मुळे ही थ्रेड लाईक म्हणजेच दोऱ्यासारखी असतात व नाजूक अशी असतात. म्हणून या कांद्याच्या मुळांना फायब्रस रूट म्हणजेच तंतुमय मुळे असे म्हणतात. लुक ॲट दिस, इट इज अ फायब्रस रूट. असा प्रयोग तुम्ही तुमच्या घरी करू शकता. व वरच्या बाजूने आपल्याला कांदा उगवून येताना दिसत आहे, तुम्ही बघू शकता. फायब्रस रूट्स आर प्रेझेंट ऑन ओनियन. Thread-like or fiber-like roots arising from the stem are called fibrous root. खोडांपासून फुटणाऱ्या तंतूसारख्या मुळांना तंतुमय मुळे असे म्हणतात. Thus, there are two main types of roots. तर 2 प्रकारची मुळे असतात, टॅप रूट्स अँड फायबर रूट्स. सोटमूळ व तंतुमय मुळे. टॅप रूट्स म्हणजे सोटमुळे आणि फायब्रस रूट्स म्हणजे तंतुमय मुळे. Dicotyledonous plants have tap roots while monocotyledonous plants have a fibrous root. तर आता आपल्याला डायकोटिलेडॉनस म्हणजे द्विदल वनस्पती यामध्ये आपल्याला टॅप रूट्स आढळून येतात. तसेच मोनोकोटिलेडॉनस म्हणजे एकदल वनस्पती म्हणजे आपल्याला तंतुमय मुळे म्हणजेच फायब्रस रूट्स आढळून येतात. So the seed of plants like mustard, sorghum, maize, pea, coriander, etc. in an earthen pot. Cultivate the plant for 8 days. Once the plant grow 15 to 20 cm high, uproot them carefully while the soil is moist and put them gently in a large conical flask containing water.
तर इथे आपल्याला ज्वारी, मका, मोहरी, वाटाणा, धणे यांचे दाणे पेरायचे आहेत व 8 दिवस ते आपल्याला काळजीपूर्वक वाढवायचे आहे. शेवटी ती रोपे वीटभर उंचीची किंवा थोडीशी उंची झाल्यानंतर त्या कुंडीतील माती ओली असताना ते आपल्याला अलगद उपटायचे आहेत आणि पाणी भरलेल्या काचेच्या मोठ्या भांड्यात ती आपल्याला ठेवायची आहेत. असे करताना त्या वनस्पतींना कोणत्याही प्रकारची इजा होऊ नये याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. द सॉइल विल गेट वॉश्ड ऑफ विदाउट एनी हार्म टू द रूट्स. ऑब्झर्व द रूट्स केअरफुली टू सी विच प्लांट्स हॅव टॅप रूट्स अँड विच वन्स हॅव फायब्रस रूट. तर आता आपल्याला इथे त्या वनस्पतींचे मुळांचे आपल्याला निरीक्षण करायचं आहे. तर कोणत्या वनस्पतींना टॅपरूट आलेला आहे व कोणत्या वनस्पतींचे मुळेही फायब्रस आहेत याचे आपल्याला निरीक्षण करायचे आहे. नेक्स्ट, दिस इज अ मेज स्टॉक. Plants like maize, sugarcane, sorghum have two types of roots. Some roots are underground, whereas some grow from the stem just above the soil. The latter are called adventitious roots. तर मका, ऊस, ज्वारी यांना जमिनीत वाढणारी मुळे व जमिनीच्या वरील खोडांपासून वाढणारी मुळे असतात. अशा मुळांना अंगतूक मुळे म्हणजेच ॲडव्हेंटिशियस रूट असे म्हणतात. Besides the normal functions like absorption water and minerals, anchoring and supporting the plants, roots perform some other functions too. तर अशा मुळांचे कार्य काय असते तर माती घट्ट धरून ठेवणे, पाणी, खनिजे व क्षार शोषून घेणे, तसेच वनस्पतींना आधार देणे अशी विविध कार्य ह्या मुळांना करावी लागतात. Roots show some modification to perform these additional functions. Some example of such modified roots are aerial roots, stilts roots, runners, breathing roots, nematophores, etc. तर यामध्ये आपल्याला प्रामुख्याने कोणकोणती मुळे आढळून येतील त्यामध्ये एरियल रूट्स म्हणजेच हवाई मुळे, स्टिल्ट रूट्स म्हणजे आधार देणारी मुळे, रनर्स म्हणजे धावती मुळे, ब्रीदिंग रूट्स म्हणजे श्वसन मुळे इत्यादी मुळांचा आपल्याला या ॲडव्हेंटिशियस रूटमध्ये समावेश झालेला दिसून येतो. नेक्स्ट, टेक सम वॉटर इन अ स्मॉल ग्लास जार. पुट अ प्लांटलेट इन इट इन सच अ वे दॅट इट्स रूट्स आर डीप्ड इन द वॉटर. तर आता आपल्याला एका काचेच्या बरणीत पाणी भरून घ्यायचं आहे व त्यात एक रोपटे ठेवायचं आहे व त्या रोपट्याची मुळे ही पाण्यात बुडतील अशा प्रकारे ते रोपटं आपल्याला त्या बरणीत ठेवायचं आहे. मार्क द वॉटर लेवल ऑन द जार अँड ॲड 5 ml ऑफ ऑइल टू द वॉटर. त्या पाण्याच्या पातळीची आपल्याला खून करायची आहे आणि त्यावर आता आपल्याला 5 मिली तेल टाकायचं आहे. रेकॉर्ड द वॉटर लेवल ऑन द नेक्स्ट डे. आणि दुसऱ्या दिवशी त्या पाण्याच्या पातळीची आपल्याला नोंद करायची आहे. डिस्कस युअर ऑब्झर्वेशन इन द क्लास. असे का झाले याविषयी आपल्याला दुसऱ्या दिवशी क्लासमध्ये चर्चा करायची आहे. तर त्या बरणीत काय होईल तर दुसऱ्या दिवशी आपल्याला दिसून येईल की त्या बरणीतील पाण्याची पातळी ही कमी झालेली आहे. लॉस ऑफ वॉटर लेवल. Now today we are stop here. Next video we are learn about stem and leaves.